आपण आय टीवर बोलतोय. आय टी म्हटलं की पुणे अशा स्वरूपाचं चित्र उभं राहत होतं देशभरामध्ये. मधल्या काळामध्ये बँगलोर असेल, हैदराबाद असेल, अगदी मग तिकडे गुडगाव असेल, अशा वेगवेगळ्या हब्समध्ये आता आय टी डेव्हलप होताना पाहायला मिळतं. आणि मग पुण्यातल्या आय टीवर नजर टाकली की मग आपल्याला अत्यंत वाईट रस्ते, तिथपर्यंत कम्युनिकेशनची साधनं नसणं किंवा कम्युटिंगची साधनं नसणं, प्रवासाची योग्य साधनं नसणं, हा खूप मोठा प्रश्न जो आहे तो उभा राहिला. आणि मग पुण्यातून मोठ्या कंपन्या बाहेर जातात का, अशी चर्चा झाली. यावर मुख्यतः कशा स्वरूपाचा एक अजेंडा असेल किंवा विजन कशा स्वरूपाचं असेल, यांना आपल्याकडे कायम राखण्यामध्ये आणि नव्यांना आणण्यासाठी म्हणून? मुळामध्ये याचे दोन प्रश्न आहेत. इंडस्ट्री विभाग हा वेगळा आहे, हो, माहिती तंत्रज्ञान विभाग हा वेगळा अगदी आहे. वेगळं. आज तरी इंडस्ट्रीजच्या बाबतीतला निर्णय प्रक्रियेतली कार्यपद्धती ही इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे आहे. टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन, टेक्नॉलॉजिकल त्यातला असलेला प्रचार प्रसार आणि निर्णय प्रक्रिया ही आय टी म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभागाकडे आहे. ऑफकोर्स दोन्ही विभाग एकमेकांबरोबर काम करत आहेत, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. स्पेसिफिकली ते जो तुम्ही प्रश्न विचारलात की स्टार्टअपचा हब हा महाराष्ट्र, मुंबई, पुणे हा होता, आहे, राहिला पाहिजे. पण तो आज हळूहळू बँगलोर, चेन्नई, हैदराबाद इकडे जातोय का, याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे आणि ती चिंता पण आहे. अगदी. आणि म्हणून आम्ही विभागात निर्णय केला आहे, महाहब हा स्टार्टअपचा हब महाराष्ट्रात पुन्हा करण्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट संचालकांचं मंडळ बनवलं आहे. अरे, आणि त्यामध्ये खाजगी प्रावीण्य ज्यांना आहे व्यवसायातलं, अशा महान या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण त्यामध्ये घेतलेलं आहे. अगदी कुमार मंगलम बिर्लापासून बाबा कल्याणींपर्यंत आणि अगदी त्या ठिकाणी अनंत अंबानींपासून त्या ठिकाणी असलेल्या आनंद महिंद्रांपर्यंत, गुप्तेंपासून कोटकांपर्यंत, IIT पासून IIM पर्यंत. आणि या सगळ्याचं आता संचालक मंडळ बनवून त्यासाठी आवश्यक हे हब पुन्हा आपल्या महाराष्ट्रात आणण्यासाठीची सोयीची जागा कुठली, कारण स्थळ, काळ, वेळ अगदी हे केवळ अध्यात्मामध्ये आवश्यक आहे असं नाही, विज्ञानामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून ती जागा, त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, तो हब निर्माण करताना तिथली असलेली इकोसिस्टीम, त्याला जगातल्या भाषेशी, सॅटेलाइट ते नेट याच्याशी कनेक्टिव्हिटी, रिसर्चचं सेंटर, त्याबरोबर आर्थिक पाठबळाचे निर्णय, या सगळ्यांनी आता एक मोठा प्रयोग 100 दिवसाच्या आत वा, आम्ही घेऊन येतो आणि महाराष्ट्राला आश्वस्त करू पाहतो की इथलं टॅलेंट हे आता बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. किंबहुना परिस्थिती अशी निर्माण करू की बाहेरचं, परराज्यातलं टॅलेंट सुद्धा याला ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इकोसिस्टीम आम्ही देऊ, त्याला महाहबमध्येच यायला लागेल. आणि महाहबमध्ये ती कॅपॅसिटी असेल. हे 100 दिवसात आम्ही काम सुरू करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.